मित्रांनो, आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भावरील दौऱ्यावरती आहेत. राज ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची अशी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्व ठरणारी नवनिर्माण यात्रा सुरू झालेली आहे. पहिल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाडा राज ठाकरे यांनी पिंजून काढला. ही नवनिर्माण यात्रा अत्यंत वादग्रस्त आणि चर्चेत राहिली. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये आपली भूमिका मांडली. त्या भूमिकेवरती काही मराठा आंदोलन त्या ठिकाणी संभ्रम अवस्थेत येऊन राज ठाकरे यांना भूमिका विचारायला लागली आणि त्याच्यातून नक्कीच मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलकांना एका चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी विश्लेषण राज ठाकरे यांनी केलं आणि सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही आहे, ते तुम्हाला फक्त राजकीय फायद्यासाठी वापरून घेत आहेत, अशी स्पष्ट शब्दामध्ये राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. मराठा आंदोलक, मराठा समन्वयक मनोज जरांगे पाटील दादा यांचं आरक्षण सुरू असताना देखील, मराठा समाज एकत्र झाला असताना देखील त्यांना कसं भूलथापाला बळी पाडलं जात आहे याचा त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये समाचार घेतला. मुळात राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सुरू होते विदर्भामध्ये. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मनसेचे पक्षामध्ये अनेक नेते त्या ठिकाणी प्रवेश करतील अशी शक्यता आहे. कारण एका बाजूला महायुती असेल, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, या दोन्ही पक्षांमध्ये 3-3, 4-4 पक्षांचा गट आहे. त्यामुळं 4 पक्षांमध्ये प्रत्येक विधानसभेला एकच जागा अशी जागा सोडण्यात येणार आहे. मग प्रत्येक पक्षाची ताकद असताना देखील त्या पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळणं अत्यंत अशक्य झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी ताकद असली तरी त्यांच्या वाट्याला ज्या काही 60-70 जागा येतील त्या ठिकाणीच ते उमेदवार देतील. मग राहिलेल्या 200 ठिकाणी त्यांना उमेदवारी देता येणार नाही. तसं केलं तर ते महायुतीची बंडखोरी समजण्यात येईल. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटाची सुद्धा महाराष्ट्रात ताकद असली तरी जितक्या जागा त्यांना महायुतीत सोडले जातील त्याच ठिकाणी त्यांना लढता येईल. इतर ठिकाणी त्यांना उमेदवारी देता येणार नाही किंबहुना तसं लढता येणार नाही. तीच गत भारतीय जनता पार्टीची आहे, त्याचबरोबर इतर लहान सहान महायुतीतील पक्षाचे आहे. हे असं असताना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. शरदचंद्र पवार गट, उद्धव ठाकरे गट, त्याचबरोबर काँग्रेस आणि बारीक सारीक लहान पक्ष यांची मिळून महाविकास आघाडी जरी झाली तरी ह्या सर्व पक्षात मिळून 288 ठिकाणीच उमेदवार द्यावे लागणार आहेत. त्यामुळे दोन्ही युती आणि आघाडी याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी होणार आहे. प्रत्येक ठिकाणी सद्यस्थितीला येणाऱ्या काळामध्ये कोणाला तिकीट मिळेल याचे एकदा कन्फर्मेशन झालं की ज्यांना तिकीट मिळणार नाही ते असे शक्यतो उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश करतील अशी शक्यता आहे. राज ठाकरे हे जे विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये जात आहेत, त्यांच्या दौऱ्याला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत संतप्त झालेला असताना कोणताही नेता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जायला धजावत नसताना राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे, ज्या पद्धतीचा त्यांना महाराष्ट्रभर प्रतिसाद लाभतोय, हे लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे यांना पुन्हा एकदा जनता पाठीशी घालणार असल्याचं दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये मनसेला जनता स्वीकारली तर येणाऱ्या काळामध्ये चांगलेच मनसेचे आमदार निवडून येऊ शकतात. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील अनेक बंडखोर ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वाटणार नाही ते लगेच मनसेमध्ये पक्ष प्रवेश करून राज ठाकरे यांच्याकडे तिकिटाची मागणी करतील. या मराठवाडा नवनिर्माण यात्रेमध्ये सुद्धा अनेक माजी आमदार असतील, अनेक पक्षाचे नेते असतील, यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याला कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण मिळालं नसलं तरी नक्कीच राजकीय भूमिकेबद्दल ती चर्चा होती, तिकिटासंदर्भामध्ये चर्चा होती. जसे की लातूरला माजी आमदार शिवाजीराव कवेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा अनेक प्रस्थापित नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्याचबरोबर लातूर असेल, धाराशिव असेल, वेगवेगळ्या ठिकाणी राज ठाकरेंची भेट घेतली जाते. कालच मुंबईमध्ये राज ठाकरेंची भेट कपिल पाटील यांनी सुद्धा घेतली. ते शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचा गणराज्य पार्टी हा पक्ष आहे तो महाविकास आघाडीमध्ये होता. त्या ठिकाणी गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून कपिल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना महाविकास आघाडीतून तिकीट मिळालं नसल्यास ते मनसेचा वाट धरू शकतील. असेच अनेक महाराष्ट्रामध्ये संभाव्य उमेदवार आहेत. त्यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं वाटचाल सुरू होऊ शकते आणि मनसाला पुन्हा एकदा अच्छे देऊन येऊ शकतात, इतकंच नक्की.